स्टुडंट, इंग्रजी वाचनाचा आत्मा याच्या 6व्या दिवशी आज मी तुमचं स्वागत करते। स्टुडंट, आज एक मजेशीर गोष्ट पाहायची आहे बरं का आपल्याला, आणि ती म्हणजे आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं, डे 1 ला आपण पाहिलं होतं की इंग्रजी मधले कानामात्रा। सो आज आपला जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे या कानामात्रापैकी सगळ्यात पॉवरफुल कानामात्रा कोणता आहे, सगळ्यात पॉवरफुल। सो तुम्ही जर इंग्रजीतल्या कानामात्रा तुम्हाला माहितीच नसतील तर त्या डिटेल मध्ये अभ्यासायच्या असतील, त्या कशा महत्त्वाच्या आहेत, तर डे 1 चा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला। आणि डे 1 पासून डे 5 पर्यंतचे जे सगळेच व्हिडिओ आहेत ते खरंच सगळे खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने मी त्यात वाचन शिकवले, ते जरूर पहा। आता आज आपण पाहणार आहोत इंग्रजीतला जो कानामात्रा आहेत ते मी सांगते तुम्हाला कोणते आहेत ते, आणि त्यातला पॉवरफुल कोणता आहे। आणि या पॉवरफुल कानामात्राच्या मदतीनं आपण इंग्रजीचं वाचन सोपं करणार आहोत, आहे की नाही गंमत। सो इंग्रजीचं वाचन सोपं होणार आहे आणि या पॉवरफुल कानामात्राच्या मदतीनं। चला तर जास्त वेळ न घालवता शोध घेऊया की कोणता कानामात्रा हा पॉवरफुल आहे आणि त्याची काय अशी बरं गंमत आहे की त्या गमतीच्या मदतीनं इंग्रजीचं वाचन खूप सोपं होणार आहे। बघा, एका बाजूला पॉवरफुल आहे आणि दुसऱ्या बाजूला सोपं करणार आहे। सो चला बघूया ही गंमत। फक्त एकच विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडतच आहेत तुम्हाला मग नक्कीच एक लाईक बटन क्लिक करा आणि मोटिवेट करा, जेणेकरून की याही पेक्षा वेगवेगळ्या आणि छान पद्धतीनं मी तुमच्या समोर वेगवेगळे यापुढील व्हिडिओ घेऊन येईल। 21 दिवसाची ही सिरीज तुम्हाला जर अधिक माहितीपूर्ण हवी असेल तर त्यासाठी आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, यस लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आपल्या ग्रुपची। सो तुम्ही तो जॉईन करू शकता, त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे इतर व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील। सो चला स्टुडंट्स, आता जास्त वेळ नको घालवायला, तर इंग्रजीतला पॉवरफुल काना कोणता आहे किंवा कानामात्रा कोणता आहे, आपण याला एकत्रित कानामात्रा शब्द वापरतो, तो कोणता आहे बरं, तो काना किंवा मात्रा, तो पॉवरफुल कोणता आहे। ओके, सो हा पॉवरफुल कानामात्राचा शोध घ्यायचा आहे। तर पूर्वी आता आपण बघूया की हे कोणते आहेत बरं कानामात्रा। सो ज्यांनी पहिला डे 1 चा व्हिडिओ पाहिलाच नाही त्यांना कानामात्रा माहितीच नसतील ना। सो इंग्रजीतले कानामात्रा आहेत ए, ई, आय, ओ आणि यू। ओके, सो हे 5 लेटर, 5 स्वर जे आहेत ते असतात इंग्रजी मधले कानामात्रा। कसे काय नाही डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर डे 1 चा व्हिडिओ जरूर पहा। हा एकदम व्हायरल जात आहे सध्या, खूप जण पाहत आहेत आणि त्याच्यावर खूप छान कमेंट पण येत आहेत। सो मग हा जे ए, ई, आय, ओ, यू ह्या कानामात्रा आहेत यातला पॉवरफुल कानामात्रा कोणता आहे। ओके, याला मराठीमध्ये जसं काना वेगळे मात्रा वेगळे असं असतं, तसं इंग्रजीमध्ये काना वेगळा मात्रा वेगळा असं काही नसतं। हे 5 ला 5 एकत्रितच आपण ह्याला कानामात्रा म्हणतो। ओके, सो म्हणून मी इथे लिहिले की कानामात्रा कोणता आहे पॉवरफुल, आणि तो पॉवरफुल कसा आहे, त्याची ही पॉवर कशी आहे, मग हे पण आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्याच्यामुळे वाचन इंग्रजीचं सोपं होणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, प्लीज 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 रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नीट, विदाउट स्किपिंग। स्किप करू नका, मधले 2-2, 3-3 मिनिटं कापू नका, मग मध्ये मध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला समजत नाही। सो बघा, तर हे आहेत ते स्वर आणि याला आपण म्हणतो इंग्रजीतले कानामात्रा। याचे आपण काही महत्त्वाचे उच्चार पाहिले। ओके, त्याच्यामध्ये जे उच्चार आपण शिकलो ते असे आहेत। ए चा उच्चार जो आहे तो असतो ऍ, कुठे असतो तेही सांगते। त्यानंतर ई चा उच्चार असतो ए, ए म्हणजे मात्रा। आय चा उच्चार असतो आय चा उच्चार असतो ऑ। आय चा उच्चार असतो ई, ओ चा उच्चार असतो ऑ आणि यू चा उच्चार असतो अ। ओके, सो हे जे उच्चार आहेत या उच्चारांच्या मदतीनं तुम्हाला इंग्रजीचं वाचन कसं करायचं हे माहिती आहे, ते आपण यापूर्वी पण अभ्यासलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पटापट तो भाग जो आहे तो तुम्हाला पटकन येणार आहे। आधी आपण त्या उच्चाराच्या नुसार हे सर्व जे इकडचे शब्द मी लिहिले तुम्हाला दिसेल ना की इथे मी सारखे सारखेच शब्द लिहिलेले आहेत, कारण
आपल्याला पॉवरफुल काना मात्रा शोधायचा आहे. सो तो शोधण्यापूर्वी आपण हे जे साऊंड आहेत याच्या मदतीने ह्या सर्व लेटर्सचे जे काही उच्चार आहेत ते आपण शिकून घेऊया. ते आपण इथे करूया आणि मग मी तुम्हाला गंमत सांगणार आहे आणि मग शोध घेऊया की पॉवरफुल आत्मा कोणता. आता हे थोडं पटपट करूया आपण, कारण आपल्याला हे माहिती आहे हा ओचा अ उच्चार आहे, एनचा न उच्चार आहे, याचा टी उच्चार आहे. मग त्यानुसार आपला शब्द होईल हा नॉट. हा शब्द होईल आपला यूचा अ उच्चार, त्यानुसार कट. एचा उच्चार ॲ, या उच्चारानुसार याचा शब्दाचा उच्चार येईल मॅन. रीड आय आहे, सो याचा उच्चार होईल रीड. आय म्हणजे वेलांटी म्हणजे ई, सो रीड उच्चार होईल. याचे डिटेल उच्चार तुम्हाला कळत नसतील आपण हे कसे लिहिलो तर या अगोदरचे 5 व्हिडिओ जरूर पहा. त्यानंतर इथे पण आय उच्चार आहे, सो याचा उच्चार होईल बीट. हा होईल ॲप म्हणजे कॅप. हा होईल कॉड. सो ह्या शब्दांचे हे उच्चार जे आहेत ते आपण या पद्धतीने लिहून घेऊया. एफएडी फॅड. आता बघा याच्यामध्ये काय आहे महत्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे साऊंड है ना. सो हे जे साऊंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला मजेशीर काही गोष्टी शिकायच्या आहेत. तर ते कसा पॉवरफुल आहे ते आपण बघणार आहोत. आता एफएटी चा उच्चार होतो फॅक्ट. ज्या वेळेस 3 लेटर वर्ड्स असतात, 4 लेटर वर्ड्स असतात आणि त्याच्यामध्ये एकच वॉवल असतो. बघा या सगळ्या शब्दांमध्ये एकच वॉवल दिसेल तुम्हाला. या 5 स्वरांपैकी कोणता तरी एक स्वर इथे आलेला दिसतो. इथं ओ आला, इथं यू, इथं ए, इथं आय, अशा प्रकारे एकच स्वर आलेला असेल. 3 लेटर वर्ड आहेत, 1 2 3. सो 3 लेटर वर्ड, कधी कधी 4 लेटर वर्ड मध्ये सुद्धा हा उच्चार येतो, दोन्हीकडे येऊ शकतो. 3 लेटर वर्ड, 4 लेटर वर्ड आणि एकच वॉवल. तर मग अशा वेळेस आपण हे उच्चार करतो कोणते, एचा ॲ, ईचा ए, या पद्धतीचे. क्लिअर. सो या पद्धतीने आपण हे सर्व उच्चार जे आहेत ते लिहून घेतले. आता हा एक वर्ड पहा, इथे 4 लेटर दिसतात परंतु तरी पण इथे ॲ साऊंड आहे. बॅक को, कारण सीके चा उच्चार आपण एकच करत असतो. सो सीके हा एक डायग्राफ आहे. एकत्र 2 लेटर दिसतात पण उच्चार मात्र एकच असतो त्याचा. ओके. सो बघा अशा भरपूर गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात. आता आपल्याला बघायचं आहे की इंग्रजीतला पॉवरफुल काना कोणता आहे आणि कशा पद्धतीने आहे. मी नुसतं म्हणलं की माझ्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू. सो आपण ते ठरवूया की तो कशा पद्धतीने पॉवरफुल आहे आणि पॉवरफुल असूनही तो इंग्रजीचं वाचन सोपं कसं करतो. चला तर शिकूया. बघा आता हा शब्द आहे NOT. मी इथं एक लेटर ऍड करणार आहे आणि हे एक लेटर ऍड करता बरोबर तुम्हाला गंमत दिसेल. जादू है ना. हे जादू करणारं हे एक लेटर आहे. कशी जादू घडते बघा. सपोज मी याला इथं ई लेटर दिलं. ई हा इंग्रजी मधला काना मात्रा मी इथे ऍड केला, वाढवला. हाच शब्द आहे NOT है ना. नॉट हाच शब्द आहे, पण त्याला जर आपण ई हा लेटर ऍड केला तर काय होतो बघा. सो NOT नॉट, याचा उच्चार काय झाला नॉट. आता जेव्हा आपण इथे ई लेटर ऍड केला त्यावेळेस बघा हा शब्द तयार होतो O डॅश ई. हा लेटर कशामध्ये जातो मग O डॅश ई. ओके. सो मग O डॅश ई असेल तर याचा उच्चार कसा करायचा हे मी सांगितलेलं आहे. O डॅश ई याचा अर्थ काय, पहिले ह्याच्यामध्ये एकच स्वर होता. आता इथे तुम्हाला 2 स्वर दिसतील, O आणि ई. मग तो O डॅश ई आहे म्हणजेच O आहे, त्याच्यानंतर मध्ये एक कॉन्सोनंट आहे आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला ई दिसेल म्हणजे O डॅश ई. म्हणजे ह्या डॅशच्या ठिकाणी कुठलं तरी एखादं कॉन्सोनंट येईल. मग बी येईल किंवा म येईल, काही पण येईल, कुठलंही कॉन्सोनंट येईल. सो आता ह्याचा उच्चार कसा बदलतो तर ज्या वेळेस अशा प्रकारचं O च्या सोबत ई लेटर ऍड केलं तर त्यावेळेस आपल्याला उच्चार करायचा आहे O. या O चा उच्चार बदलतो. पॉवर बघा ह्याची, या ई लेटरची पॉवर बघा की तो O चा हा उच्चारच बदलून टाकतो. इथं अ उच्चार आहे तर इथं O चा O सारखा उच्चार होतो.
ओचा ओ सारखा, म्हणून एन, एन मध्ये ओ मिळवा, एनचा उच्चार न, न मध्ये ओ म्हणजेच एक काना आणि एक मात्रा मिळवावा लागेल कारण ओचा उच्चार आहे, आणि टी नो ट. बघा हा लेटर ई पॉवरफुल असून सुद्धा तो दाखवत नाही की मी आहे. आलं लक्षात? तो दाखवत नाही की मी आहे. म्हणजेच काय तर उच्चार लिहिताना तो सायलेंट ठेवायचा आहे. उच्चार जेव्हा तुम्ही ई चा लिहिणार, शेवटच्या ई चा, शेवटच्या ई चा उच्चार जेव्हा तुम्हाला लिहायचा असतो तेव्हा तो सायलेंट असतो. म्हणजे त्याचा उच्चार ई म्हणजे मात्रा, आणि मग ह्या नोटला नोटे असं करायचं नाही. तर हा उच्चार बघा कसा बदलला आहे की नाही, पॉवरफुल ई. आता अजून बघूया. आता इथला उच्चार आहे कट. आता ह्याला पुन्हा मी एक लेटर ऍड करते ई. ओके, म्हणजे हा शब्द कसा झाला बघा, यू, सॉरी, हा लेटर कसा तयार होईल बघा आपल्याला की यू डॅश ई आहे ना, यू डॅश ई म्हणजे यू डॅश ई. आता इथे यू आहे, यू च्या सोबत एक लेटर आलेला आहे ई. पॉवर बघा त्याची. हा यू चा उच्चार इथे आपण अ केला, पण इथे एक ई ऍड केला शेवटी की हा यू चा उच्चार बदलतो. तो कुणासारखा होतो, त्या लेटर सारखा होतो. जसे इथं ओ चा साऊंड ओच असतो, आपण ह्याला ओच म्हणतो, मग इथे उच्चारात आपण ओच लिहिला. तसंच यू, यू उच्चार आहे, सो उच्चारात पण आपल्याला यूच लिहायचा आहे. म्हणजे त्या लेटरचे जे नाव आहेत त्याच नावाचा उच्चार आपल्याला करायचा असतो. म्हणून आपल्याला इथं सी चा साऊंड येईल क. ओके, हा यू, यू साठी यू लिहिणार मी इथे, त्यानंतर टी चा उच्चार ट, शेवटचा ई सायलेंट. नेक्स्ट बघा, आता हा आहे मॅन. आता याच्यात मी ई ऍड करते. ई ऍड केल्याच्या नंतर बघा काय होतंय. सो इथे आता आपण बघूया, हा लेटर तयार होईल ए डॅश ई. काय लेटर तयार झालेला आहे, ए डॅश ई है ना, ए डॅश ई. आता ए डॅश ई जर आलेला असेल तर ह्या ए चा उच्चार आहे ऍ, परंतु ई लिहिलं की कसा उच्चार बदलतो, तर हा उच्चार ह्या ए सारखा होतो. लेटर ए उच्चार होतो, म्हणजे त्या लेटर सारखा, म्हणजेच ए म्हणजे मात्रा. मग ह्याचा उच्चार काय होईल, एम चा म, ए चा मात्रा द्या आणि एन चा उच्चार न. इथे पण ई ला झोपू द्या, सायलेंट ठेवा, त्याचा उच्चार करू नका. आता तसंच बघा इथं, इथं तुम्हाला आय दिसेल उच्चार. इथे पाहिलं तर ह्याला रीड वाचावं लागेल, पण याच रीड शब्दात जर मी ई ऍड केला तर याचं स्पेलिंग कसं बदलतं, तसंच त्याचा उच्चारही बदलतो. मग आता इथं उच्चार कसा होतो, तर लेटर आई सारखा, आपण ह्याला आई वाचतो, आई. ओके, सो आई सारखा उच्चार आपल्याला इथं करावा लागतो. आता मी थोडंसं इथं लिहून दाखवते बघा, कारण बऱ्याच जणांना हा उच्चार लिहिता येत नाही. सो बघा कसा लिहायचा आहे, आर साठी र येईल, अधिक हा आईचा उच्चार, सो हा आई. ओके, हा डी चा उच्चार ड, आणि शेवटच्या ईचा तर करायचा नाही. म्हणजेच हा शब्द काय तयार होईल, तर हा शब्द तयार होईल रा. र ला काना आ आहे, र ला आ जोडलं की त्याचा रा तयार होईल. र अधिक आ रा, मग रा ई आणि ड, राईड. ओके, बघा ही किती पॉवरफुल आहे. कुठेही लागू द्या, शेवटी शेवटी कुठेही लागू द्या, तो काय होतो, सायलेंट तो होतो, पण तो एवढी पॉवर देतो की त्या शब्दाचा पूर्ण उच्चार बदलतो. आणि उच्चार तरी कसे होतात ना, अतिशय सोपे. कसे, लेटर सारखेच. आपण त्या लेटरला जसं वाचतो तेच उच्चार. याचा उच्चार होतो ए, याचा उच्चार होतो ई, याचा उच्चार होतो आई, याचा उच्चार होतो ओ, आणि याचा उच्चार होतो यू. हे लेटर सारखे उच्चार होतात. क्लिअर. सो आता हे बघूया, कप ई जोडा. आता हा ए चा उच्चार होईल, मग क चा, क वर एक मात्रा द्या, हे. आता हा बघा सी, सी साठी क, हा ओ आहे, हा डी आहे, हे झालं कॉर्ड. आता ई ऍड केलं,
शब्द बदल, मग त्याचा उच्चारही बदल. मग काय होईल? हा ओ लेटर सारखा उच्चार. ओ लेटर म्हणजे एक काना एक मात्रा, आणि हा डीचा उच्चार ड, कोट. राईट. सो बघा, गंमत वाटेल तुम्हाला या सगळ्या शब्दांची. आपण भरपूर सारे हे शब्द बघितलेले आहेत. सी हिअर नाव. अजून हा डी आय, इकडे ई लेटर ऍड करूया. मग काय बरं तयार होईल? सो तुमचं लेटर तयार होईल डीम. डीम. याच पद्धतीनं ई लेटर ई लेटर ई लेटर ऍड करूया. बघूया गंमत आहे की नाही. गंमत आहे ही. ई लेटरची केवढी मोठी गंमत आहे, पण पॉवरफुल गंमत आहे ही, नुसती अशी तशी गंमत नाही. आणि हा व्हिडिओ ना प्रत्येक इंग्रजी शिकणाऱ्याने बघितला पाहिजे. प्रत्येक इंग्रजी शिकणाऱ्याने. मग तो वाचनासाठी शिको, ग्रामरसाठी शिको, कशाहीसाठी शिको, पण त्याने हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. कारण नेमकं उच्चारात कसे बदल होतात, काय नाही, प्रत्येकाने स्वतः शिकलं, पॅरेंट्सनी स्वतः शिकलं तर ते त्यांच्या मुलांना शिकवू शकतात. अरे हे फार सोपं असतं, बघ कसे उच्चार बदलतात, कशी पॉवर आहे ईची, आहे ना. नेहमी नेहमी ईची पॉवर, ईची पॉवर, माझी पॉवर असं म्हणतो आपण नेहमी, आहे ना. पुष्पा द पॉवर. सो आता इथे पुष्पा द पॉवर नाही, आता ई द पॉवर, आहे ना. ई द पॉवर. सो बघा मग काय होईल? FADE. सो हा फ, याच्यावर एक मात्रा देऊया आणि ड, फेड. तसाच हा होईल मग फे ट. इथे ऍड केलाय आपण ई. सो हा होता शब्द बॅक. आता फक्त ह्याच्यामध्ये सीकेचा उच्चार क होता. या सीकेच्या पुढे ई लागत नाही, लक्षात घ्या. तर फक्त क साऊंड, इथे पण क साऊंड आहे आणि इथे पण क साऊंड आहे, आणि त्याच्या पुढे ई लेटर आलेला आहे. मग इथे ए सारखा उच्चार होईल, म्हणून हा ब, याच्यावर एक मात्रा द्या आणि त्यानंतर लिहा क, बेक. क्लिअर. सो स्टुडंट, हे भरपूर सारे शब्द दिलेले आहेत. सो इकडचे शब्द एक 2 मिनिटाचा, एखाद्या मिनिटाचा वेळ देते मी तुमच्यासाठी. तुम्ही बघा याच्यातले सुरुवातीचे 3 शब्द आणि त्याचे उच्चार, त्यात लेटर ई ऍड करा आणि ई ऍड करून त्याचे उच्चार मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि बाकीचा तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या आणि व्हिडिओ पॉज करून पहिले हे 3 जे लेटर्स आहेत त्याचे ई लावून उच्चार कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. टेक अ स्क्रीनशॉट ऑल्सो. स्क्रीनशॉट सुद्धा घ्या. येस स्टुडंट, पहिले 3 शब्द जे मी तुम्हाला सांगितले होते पहा, ते तुमचे आलेले आहेत का? याचा उच्चार ई ऍड केल्यावर होईल पाईन, ई ऍड केल्यावर होईल डेन, ई ऍड केल्यावर होईल रेट. सो तुमच्या हे लक्षात येत असणार आहे की हे सर्व शब्द ते आहेत त्याचे उच्चार कशा पद्धतीने बदलतात. आता A' आलं तर त्याचा उच्चार ए म्हणजे मात्रा करायचा आहे. ओके. O' आलेला आहे तर त्याचा उच्चार ओ करायचा आहे, म्हणजे एक काना एक मात्रा द्यायचा आहे. ए. आता याच्यामध्ये E' चे काही शब्द आलेले नाहीत जे की असे सिमिलॅरिटी मध्ये बसत नाहीत, त्यामुळे ते मी दिलेले नाही. सो U' आलेला असेल तर उच्चार करणार आहात यू, लेटर यू. ओके. सो नेक्स्ट बघा, आपण याच पद्धतीने आता पॅनला जर ऍड केलं तर आता लेटर ए चा उच्चार होईल. पहिला जो स्वर असतो त्याचा उच्चार करायचा आहे त्याच्याच नावासारखा, म्हणून ए सारखा उच्चार. ए म्हणजे मात्रा, सो शब्द होईल पेन. पेन. तुम्ही म्हणाल मॅडम पेनचं स्पेलिंग तर PEN असतं, पण तो पेन वेगळा. तो पेन म्हणजे नाउन, हा पेन. ओके. सो हा जो पेन शब्द आहे तर पेन म्हणजे तावदान, वरचा बाजू जी असते खिडकीची वगैरे वरची बाजू, त्याला तावदान म्हणतात, पेन. सो आता हा बघा सीट. आता याला जर आई जोडलं मी तर याचा उच्चार स आणि याचा उच्चार आई. स आई, स आई म्हणजे सा ई, सा ई. सो बघा स अधिक आई अधिक ट, है ना. स अधिक आई अधिक ट म्हणजे सा. सला काना सा, हा आ कानामध्ये घ्यायचा, हा सा. नंतर ई आणि ट, सा ई ट, साइट. ओके. तसंच हा टॅप आहे तर ई जोडला की नवीन शब्द तयार होतो, त्याला वाचायचंय टेप. टेप.
आता हा लेटर बघा कसा चेंज होतो बरं का. हा आहे सॅड है ना. मी इकडचे उच्चार लिहिले नाहीत कारण तुम्हाला ते जमतील आता आहे की नाही. जसं की इथं पिन आहे, हा उच्चार आपण डॅन वाचतो, हा उच्चार आपण रॅट वाचतो, रॅटचा बदल होतो रेट, हा उच्चार आपण फिन वाचतो 3 लेटर वर्ड आल्यावर. पण ई ऍड केला की आपण याला फाईन वाचतो. हा आहे कप, पण ई ऍड केला की हा लेटर तयार होतो क्यू, क्यू. हा आहे जान, जान, जान पासून जेन शब्द तयार झाला. हा आहे मेटी, मॅट, मॅट पासून मेट शब्द तयार झाला. किती पॉवर आहे ई मध्ये. आणि त्यामुळे सोपं कसं होतं बघा. मी तुम्हाला म्हटलं की पॉवरफुल आहे पण ते सोपं करतं इंग्रजी वाचन. कसं सोपं करतं, कारण एकच ई लेटर ऍड होतो आणि त्याचा उच्चार कसा करतो, नावासारखा करतो. म्हणजे उच्चार वेगळे असे लक्षात पण ठेवावं नाही लागत, ते नावासारखेच उच्चार. म्हणजे ए चा उच्चार लेटर ए सारखा. ई ला काय वाचता, त्याचं ईचं नाव काय ई, मग तो ई सारखा उच्चार. म्हणजे उच्चार लक्षात घ्या. सारखा म्हणजे काय ते लक्षात घ्या. तसंच हा उच्चार आहे बघा, हा तर तुम्हाला येतोच आता. पॅन, हा आहे सीट, सीटचा शब्द काय तयार झाला ई जोडल्यावर, साईट. आता बघा, आता कोणीही मनानं लेटर ई जोडणार नाही. तुम्हाला माहिती आहे लेटर ई फार पॉवरफुल आहे. लेटर ई जोडलं की नवीनच उच्चार तयार होतो है ना. त्यामुळे आता कुठेही मनानेच ई टाकू नका. सो हा झाला शब्द टॅप, टॅपचा बदल होतो टेप, पॉवर है ना, ई द पॉवर. त्यानंतर बघा हा आहे सॅड. आणि आता मात्र इथे लक्षात घ्या, इथं ई ऍड केल्यावर तुम्हाला मी याआधी पण रूल सांगितलाय, पुन्हा एकदा सांगते. जी सोबत जर ई आय वाय हे लेटर जर जोडण्यात आले तर त्याचा उच्चार ग होत नाही, तर त्याचा उच्चार होतो ज, ज जहाजाचं. सो जीच्या सोबत ई आहे म्हणून याचा उच्चार ज होतो. आणि हा एस ए चा उच्चार करायचा आहे से ज, सेज. ओके. नेक्स्ट आहे हा आहे किट. तर हा तयार होतो ई जोडूया. ई जोडलं की हा शब्द तयार होईल का ई ट, काइट. क्लिअर आहे की नाही. पॉवर, ही पॉवर कशी आहे, ई द पॉवर, ई द पॉवर आहे की नाही. सो ई द पॉवर बघा, आता कळालं का जगातला इंग्रजी मधला पॉवरफुल काना मात्रा कोणता आहे, ई आहे. ई तो सगळ्या शब्दाचा संपूर्ण कायापालटच करून टाकतो, पूर्णतः बदलून टाकतो त्याला. सो आता इकडे बघूया, हे 5 शब्द मी तुम्हाला इथे लिहिलेले आहेत. या प्रत्येक ह्याच्यामध्ये हे उच्चार तुम्हाला माहिती आहेत. मॅड, डक, हिड, बॅक आणि हग. हग म्हणजे मिठी मारणे. सो हे सर्व शब्द आहेत, याला आपण ई जोडूया. आता ई जोडल्यावर मात्र प्रत्येकाचा उच्चार वेगळा होणार आहे. सो चला तर मग तुम्ही या शब्दांचे उच्चार लिहून पाठवा. कुठे, कमेंट बॉक्स मध्ये उच्चार लिहा, कमेंट मध्ये. सो कमेंट बॉक्स मध्ये हे 5ही लेटरचे उच्चार लिहायचे आहेत. आणि हे जर तुम्हाला राईट आले तर तुम्हाला 100 पैकी 100 गुण. मग ती तुमची पॉवर असेल. आणि मग हे आले तर डबल व्हिडिओ पाहायची गरजच नाही. तुम्हाला माहिती आहे आपला रूल, आपल्याला नाही आलं की तोच व्हिडिओ डबल पाहायचा, म्हणजे आपल्याला तो भाग पक्का होतो. आणि एक लक्षात घ्या, 21 दिवसाची सिरीज आहे आपली, पण पहिला आपण पाहिलेला व्हिडिओ पक्का झाल्याशिवाय पुढचा व्हिडिओ पाहायचा नाही. मॅडमचा आला तरी पाहायचा नाही, पहिला पहा आधी. कारण बेस असतात, एकमेकांवर आधारित भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे अगोदरचे पण 5 व्हिडिओ पाहिले नसतील तर तेही जरूर 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 पहा. व्हिडिओ आवडला ना, आहे की नाही. ई द पॉवर. आता ई द पॉवर साठी तरी ऍटलिस्ट 1 लाईक तर नक्कीच द्यायला पाहिजे, हो की नाही. सो आता मुलांना शिकवताना सांगा ई द पॉवर, आहे की नाही. मुलांना आजकाल पुष्पा द पॉवर फारच आवडते, तर आता त्यांना ई द पॉवर सांगा. आणि बघा हा व्हिडिओ ई द पॉवर आहे ना. सो नक्कीच तुम्हाला ही गंमत आवडली असणार आहे. मुलांना पण या मेथडनी शिकवा. चल मी आज तुला ई द पॉवर सांगतो, आणि त्या मेथडने तुम्ही जर सांगितलं तर मुलांनाही मजा येईल. जे बिगिनर्स आहेत त्यांना तर सोपं जाईल, कारण खूप सोपं करून मी सांगितलेलं आहे. सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक नक्की करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ प्रत्येकाजवळ शेअर करा आणि एक रिक्वेस्ट टाका त्याच्या खाली की नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खरंच प्रत्येकाने पाहावा. म्हणजे लक्षात येतं की बाबा रे किती इंग्रजी सोपं असतं, परंतु आपण सगळं मिसळ करून पाहतो ना, त्यामुळे आपल्याला ते अवघड वाटतं. पण माझी हे 21 दिवसाची सिरीज नक्की करा सगळ्यांनी, म्हणजे तुम्हाला इंग्रजी वाचन 100% नाही, तुम्ही स्वतःच सांगाल वा मॅडम, आणि 1 रुपया खर्च न करता आम्हाला इंग्रजीचं वाचन आलं. आणि एवढी गॅरंटी याच्यावरून वाचनच नाही, आता मी यात सगळं लिखाण पण शिकवू शकते, पण लागलीच शिकवलं तर जमलिंग होतं. तर या ह्याच्यावरून शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला मी इंग्रजीचं लिखाण पण शिकवेल, म्हणजे त्याचे स्पेलिंग तुम्हाला बिलकुल, तुम्ही जर हे सगळे व्हिडिओ व्यवस्थित केले तर तुम्हाला स्पेलिंग पाठांतराची गरजच पडणार नाही. आणि ते कसं होऊ शकतं तेही मी तुम्हाला शेवटच्या 2-3 व्हिडिओत दाखवून देईन. सो तुम्हाला इथून पुढे शब्द पाठांतर सुद्धा करायचं काम पडणारच नाही, पण त्यासाठी आपले हे 21 व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. ओके, सो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. हे 5ही शब्द मला कमेंट बॉक्समध्ये हवे आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.